संत कोटि सत्स्वरूपी संताने जिन्नो आज के आनंद की जय राम सभा में राम जी राम राम आनंद। उपस्थित संतों के चरणों में और आप सभी रामस्नेही जनों माता बहनों के चरणों में वंदन करते हुए सभी को राम राम साहब। और आज हमारे इस गांव में हमारा जो भाग है वो उदय हो गया है और उदय होने का कारण है यह सत्संग। और इस सत्संग के लिए आप सभी संत राम स्नेही जन माता बहनें उपस्थित है। और कल रात को भी बहुत सुंदर विषय निकला था और बाद में सतगुरु ही तारणहार है और सतगुरु के अलावा इस जगत में तारने वाला और कोई है नहीं। सदगुरु के जैसा सेण, सदगुरु के जैसा सगा, सदगुरु के जैसा भला चाहने वाला हमारा और कोई नहीं है। माता पिता हद के गुरु हमको हद तक ही बातें बताएंगे, हद तक ही ज्ञान की बातें बताएंगे, लेकिन सदगुरु यह सत्य को पहुंचाने वाली बातें बताएंगे। और वही बात तीच गोष्ट आपण कालच्या सत्संगामधून ऐकली आणि आज सुद्धा आपण सद्गुरु स्वतःचा अंग गुरुमहिमा ब्रह्मस्तुती घेतली। छोटासा विषय आहे। त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय संत श्री तारासिंगजी बापू उपस्थित आहेत आणि त्यांच्या मुखारविंदातूनच आपल्याला ऐकायचं आहे, परंतु त्यांचा आदेश होता आणि संतांच्या आदेशाचं पालन करणं आपलं कर्तव्य बनते, म्हणून मी छोटेखानी विश्वास का अंग हा निघालेला आहे। आणि परमात्म्याप्रती विश्वास कसा असायला पाहिजे। आपण बराच वेळ विचार करतो की आपलं काय होईल, माझ्या परिवाराचं काय होईल, मी गेल्यानंतर माझ्या मुलाबाळाचं काय होईल, मी जर नसलो तर मग या लग्न कार्य असो, सत्संग कार्य असो, गावातलं कार्य असो कधी पूर्ण होईल की नाही होईल हा आपण विचार करतो। परंतु महाराज आपल्याला विश्वासच्या अंगामध्ये सांगत विश्वास संपादन करण्यासाठी सांगतात, तेरे किए कुछ होवत नाही, तेरे किए कुछ होवत नाही, सोच करे किम जीव ज्ञानी, कीड़ी कोकण दियो मन कुंजर, कीड़ी कोकण दियो मन कुंजर, देह के संग जो चिट्ठी लिखानी, तेरे किए कुछ होवत नाही। प्रत्येकाला वाटते, बाप असेल तर बापाला वाटते की माझ्या मुलाबाळाचं कसं होईल, आई असेल तर आईला वाटते की माझ्या परिवाराचं कसं होईल, सासरा असेल त्याला वाटते माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल। प्रत्येकाला असं वाटते, आपल्यालाही वाटते, आपणही संसारी माणसं आपल्यालाही वाटते की आपल्या परिवाराचं काय होणार आहे। परंतु महाराज इथे काय सांगतात, तेरे किए कुछ होत नाही, सोच करे क्यों जीव अज्ञानी। हे अज्ञानी जीव तू कशाचा विचार करतो, तुझ्या करण्याने काहीच होणार नाही आहे। गोष्ट खरी आहे। आपण म्हणतो आमचं शरीर आहे, मी या शरीराचा मालक आहे, मी जसं करीन तसं होईल, मग किती कोण सांभाळतो त्या मारपेक्षा कोई मोठोच काही मार करतो, सारीचं धनचं दौलतचं नौकरचं वावरचं कारचं मन केरी गरज काही मन भक्तीरी दररोज त्यांनी। अरे पण जना तार गदडी जरी अकडत की आपणीच गदडीच नाही, आपली ही गर्दन आहे, आपलीच गर्दन आहे, पण ती जर तिरपी झाली एका वेळेस आकडून गेली तर असं पलटून पाहावं लागते, दादा इकडे हो भाऊ देखनी बा, पटकन मुंडी पलटत आणि कोणी आपलीच आपलाच गळा, आपलीच मुंडी, आपलाच गर्दन, पण आपण पलटून पाहू शकत नाही पटकन। आपलं शरीर आहे, पटकन पाहून घ्या ना, पण ते सुद्धा त्याच्या हातात आहे।
आणि आपण विचार करतो की मी सगळंच करून घेतो, मी शेती करून घेतो, माझ्या मुलाला नोकरीवर लावून देतो, सगळ्यांचं लग्नही करून देतो, माझ्याशिवाय मी जर नाही केलं तर इथं भुके उपाशी मरतात. ते इथं महाराज सांगतात तेरे किए कुछ होत नाही, तुझ्या केल्याने काहीही होत नाही. जे आहे ते सर्व परमात्माचे आहे. सोच करे की जीव अज्ञानी किडी कोकण. मुंग्या असतात ना, मुंग्या रात्रंदिवस चालत राहतात. इथं जरी कण पडलेलं असलं आणि त्यांचं वारुळ इथं जरी असलं आणि त्यांना रस्ता इथून नाही सापडला, तिकडून असे जाऊन इथून ते असं चालत राहते. त्यालाही वाटते की आम्ही किती मेहनत करून राहिलो. देखजो बारीक बारीक आहे ती देखजो थोडेसे तो किडी एकमेक एवढी रस्ताचं कर बता देवस आणि वो रस्त्यावर जर काटना की तू रस्ता छोड देव भूल जाव. कारण एकीला एक बरोबर चालतात, एवढी जो इकडे चला आणि त्यांना वाटते की हेच आहे, आता पटपट करून घ्या. पण रात्रंदिवस करता सुद्धा पूर्ण आयुष्य खतम होऊन जाते, परंतु त्यांचं पोट कधी भरले जात नाही. पण प्रत्येकालाही वाटते की मीच करतोय. एक भुंगा असते, भुंगा गोबरचा किडा, त्यालाही वाटते की मग मी काहीतरी करून घ्यावं, अन्न जमा करून घ्यावं म्हणून तो एक गोळा बनवते. सुरुवातीला छोटा असा गोळा असते, आपण कास्तकार लोक आहे सगळ्यांना माहित आहे. पहिले छोटासा गोळा असते, तो पोल्टी मारत त्यालाही माहित नाही कुठं न्याय लागते म्हणून. पण त्याला वाटते की मला काहीतरी करायचं आहे, काहीतरी काम करायचं, माझ्याशिवाय होतच नाही. म्हणून तो गोळा बनत एवढ्या गोळाचा एवढा मोठा होत जाते. तो मेहनत करता शेवटी त्याला घर सापडत नाही, तसाच मरून जाते. म्हणून महाराज इथे सांगतात की किडी कोकण, मुंगीला सुद्धा त्याचा कणभर दिलेला आहे. आणि दियो मण कुंजर, हातीला रोज मणभर अनाज लागते. आणि सर्वसाधारण माणूस असल्यास त्याला पोसू नाही शकत, कारण तेवढं अनाजच त्याचं पोटच तेवढं आहे. 10 बैलांचा चारा एकटाच खाऊन टाकते, तरी पण त्यालाही कोणीतरी पोसणार आहेच ना. किती मोठं पोट आहे त्याचं, किती टन वजन आहे, तरी त्याला पोसणार आहेच ना. असा एखाद्या हाती दिसला काय उपाशी मेला का बिचारा नाही. किडी कोकण, मुंगीला कणभर साखर आहे, तर हातीला मणभर अन्न आहे, दिलेलंच आहे सगळ्यांना. तरी पण आपण हा छोटासा विचार करतो. तो किडी कोकण दियो मन कुंजर, दे के संग जो चिठ्ठी लिखाणी. परमात्माने जेव्हा आपल्याला पाठवलं या जगामध्ये, तर सोबत चिठ्ठी सुद्धा लिहून दिलेली आहे. तुझं नाव हे राहील, तुझे आई वडील हे राहील, तुला हे एवढे मुलं होणार आहेत, एवढा तुझा परिवार असेल, एवढी तुझे आयुष्य असेल. ती सर्व चिठ्ठी त्या परमात्म्याने लिहून दिलेली आहे. तरी पण सोच करे तू जीव अज्ञानी. हे अज्ञानी जीव तू कशाचा विचार करतो की माझ्याशिवाय होणारच नाही. महाराज पुढे उदाहरण देऊन सांगतात, हंस कुमोती दिए सिंह माटी, हंस कुमोती दिए सिंह माटी, अग्नि चकोर नित उठ ठानी, सोच विचार कहे सुख देवजी, सोच विचार कहे सुख देवजी, ज्ञान विचार रहो सुख मानी, तेरे किए कुछ होवत नाही, सोच करे क्यों जीव ज्ञानी, तेरे किए कुछ होवत नाही. हंस को मोती दे सिंह माटी. हंस आहे ना, हंस, त्याचं अन्न मोती चुकणं आहे. आणि आपण आतापर्यंत एखाद्याने मोती बघितलाय का? नाही बघितला. एवढा अनमोल रत्न असते, त्या अनमोल रत्नाचा त्याचा अन्न आहे रोजचा, तरी सुद्धा त्याला मोती, त्या हंसाला मोती तो परमात्मा पुरवतो. आपली बाप दादाची जायदाची इस्टेट असेल ना,
4 दिवसात तो खतम करून टाका. माझ्याकडे 40 एकर शेत आहे, ट्रॅक्टर आहे, वावर आहे, हे काय बिल्डिंग आहे, पण एक हंस आणला तर 4 दिवस आपण त्याला पोसू नाही शकत. पण त्यालाही तो परमात्मा पोसून राहिला. हंस को मोती दिये सिंह माटी. एवढा मोठा सिंह आहे जंगलाचा राजा, त्याला सुद्धा मांस लागते, पण वेळोवेळी त्याला सुद्धा देतो ना. आजपर्यंत बघितलं काय एखादा सिंह उपासानं मेला म्हणून? नाही, त्यालाही जाग्यावर देते. तो हंस को मोती दिये सिंह माटी, अग्नी चकोर नित उठतानी. आणि चकोर पक्षाचा अन्न अग्नी आहे, त्याचा अन्नच हा अग्नी आहे. तरी पण त्याला सुद्धा तो परमात्मा पुरवतोच आहे. तरी आपण मार बेटार कोण करे, मार पोतेर कोण करे, कसो हे बिचारे साधच भोळोच, पण तो काहीच समजेनी. हा आपला आपण विचार करायचा नाही. त्यानं आपल्या पोटी दिलाय ना, त्याची चिठ्ठी त्यानं लिहून ठेवली आहे. मग तो गुंगा असो, बहिरा असो, आंधळा असो, कोणीही असो, सगळ्याचं अन्न त्याचं लिहिलेलं आहे. म्हणतात ना लोक, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. एक असंच जंगलामध्ये एक माणूस होता. म्हणे असं कसं तुम्ही सांगून राहिले महाराज, अन्न अन्न प्रत्येकाच्या नशिबात असते, भाग्यात असते. मी आता म्हणे जंगलातच जाऊन बसतो आणि पाहतो म्हणे कोण मला खाऊ घालते. तर आणि गेला जंगलात, बसला झाडावर जाऊन. आता म्हणे आता पाहतोच म्हणे या महाराजाची. तर महाराज तुम्ही रात्री तर ज्ञानात रात्री तर लय सांगून राहिले होते की ज्याचं जे अन्न आहे त्याच्या पोटात बरोबर जाणार आहे. आणि पाहतोच म्हणे आज वावरात आपल्या शेतात जाऊन बसतो, जंगलात जाऊन झाडावर, मले कोण अन्न चारते बा हे हटच करतो म्हणे. आणि झाडावर जाऊन बसला. झाडावर जाऊन बसला तर ती कहाणी आपल्याला माहिती आहे. असं बसल्यानंतर 2 चोर आले आणि एका धनाढ्य व्यक्तीला त्यांनी लुटलं. त्याच्याकडे अन्न होतं. आता चोरांनी त्या धनाढ्य व्यक्तीला लुटलं आणि त्याच्या जवळचा डबाही होता, तोही सोबत आणला. आता आणल्यानंतर ते झाडाखाली ते बसून गोष्टी करत होते. आता आपण चोरी करून तर आणलं म्हणजे सगळं तर बरोबर झालं. आता डब्बाही आणलं पण जेवण करून घेऊ, पण होऊ शकते याच्यात विष असन तर रस्त्याने जाता जाता मला चोर भेटीन, त्याला खाऊ घालीन. मग नंतर नाही म्हणे आपल्याला कोणतरी पाहा लागल. हात दिसला ना वर बसलेला, हे खाली उतर. नाही नाही माझा डब्बा नाही येतो. नाही 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 खाली उतर, हे जेवण कर. नाही म्हणे माझा आज हट आहे, मला जेवण करायचंच नाही. पण जबरदस्ती त्याला त्या परमात्माने चोरांनी खाऊ घातलं. पहिले तू खाय म्हणे, मेला तर तू मरशील, आणि जर तू मेला नाही तर मग आम्ही खाऊ. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे. कहाणी लय मोठी आणि रंजक आहे, पण रंजक ज्ञानाकडे न वळता आपण सार गोष्टीकडे वळतो की परमात्मा ज्याचं अन्न त्याला नक्की देते. तो सोच विचार कहे सुखदेव. सद्गुरु सुखरामजी महाराज आपल्याला विचार करून सांगतात की ज्ञान विचार रहो सुखमानी. म्हणून ज्ञान धारण करून सुखी मानून राहा. जे आहे जसं आहे तसं सुखी राहा. माणूस आपल्याकडे भरपूर असते, पण त्या गोष्टीचं सुख त्याला नसते. आपल्यापेक्षा जास्त कोणाकडे आहे त्याचं दुःख त्याला जास्त असतं. आपण आपल्या घरी 1 मजली घरच असलं आणि शेजाऱ्याचं 2 मजली असलं, त्याला वाटते की याच्या घरी 2 मजली, आपल्या घरी 1च मजली आहे. म्हणजे त्याच्या घरात त्याला सुख नाही, दुसऱ्याचं 2 मजली घर पण त्याला दुःख असते. एखादा पायदळ जाणारा सायकलवाल्याला पाहून दुःखी असते. सायकलवाला 2 व्हीलरवाल्याला पाहून दुःखी असते की माझ्याकडे 2 व्हीलर आहे, भरकन गेलो असतो, पायदळ मारायचं कामच नव्हतं. पायदळावाला विचार करते की पायदळ जायला सायकल असते, भरभर पायदळ मारत गेलो असतो. पण 2 व्हीलरवालाही हा विचार करते की 4 व्हीलर जर असली असती ना तर मग मला तर उन्हाचंही काम नाही, थंडीचंही काम नाही, मस्त ड्रायव्हिंग करत गेलो असतो. ड्रायव्हिंग करणारा विचार करते की माझ्याजवळ पैसा असला तर विमानानं गेलो असतो, कशाला
फालतू 2-4 घंटे चालवत पटकन विमानात बसलो 1.5 तासात नागपूर ते मुंबई. म्हणजे हा स्वतःचं सुख आला तो सुखी नाही आहे, पण दुसऱ्याचं सुख पाहून तो दुःखी आहे. लग्नात माता बहिणी गेली, माझीच साडी आहे पण याची साडी 2000ची, इयर साडी मस्त दिकारी, इयर गळ्यामध्ये 10 ग्राम पोत दिकारी, स्वतः तारडीक सनीबाई 3 ग्राम ओम सुखीची नाही, वरडी 10 ग्राम तो वर दुखी. तो या गोष्टीचा आपल्याला विचार नाही करायचा की आपल्यापेक्षा दुसऱ्याजवळ काय आहे. आपल्याजवळ जे आहे ते आपण सुखीला, दुसऱ्याचं पाहून दुःखी होऊ नका. कारण आपल्यापेक्षा गरीब लोक आहेत, ज्याला खायला तुकडा नाही, आपल्याला 2 डोळे 2 हात पाय सगळं दात सगळं दिलेलं आहे, तरी आपण दुःखी आहे. जगात अनेक लोक तुम्ही पाहत असाल, कोणाला हात नाही दोन्ही, कोणाला पाय नाही, कोणाला डोळे नाही, तरी पण जगत आहे बिचारे, तेही सुखी आहे. पण आपल्याला वाटते की सगळंच काही आहे, घर दार परिवार सगळं असल्याने तरी आपल्याला वाटतं की यापेक्षा काहीतरी दुप्पट असायला पाहिजे. म्हणून महाराज इथे सांगतात की सोच विचार काय सुखदेवजी, ज्ञान विचार रहो सुख माने. ज्ञान धारण करून विचार करून सुखी मानून राहा. समोरची साखी घेऊन इथे मी सत्संगीला विराम देतो. अनल आकाश शेष धर हेटे, इजगर को राम दे भगवानी, मुनि सो ऋषि गुफा बन तापे, मुनि सो ऋषि गुफा बन तापे, तो ये की गम ले हरि जानी, तेरे किए कुछ होवत नाही. अनल आकाश शेष धर हेटे. अनळ पक्षी असते ना, तो आकाशात उडते, कधी पृथ्वीवर आलाच नाही, पृथ्वीवर त्यानं पाय ठेवलाच नाही. आणि तो एवढा मोठा पक्षी आहे की जेव्हा तो वरून अंड देते, अंड, आणि तो अंड वरून खाली येता 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 अंड तो परिपक्व होऊन जाते, आणि तो परिपक्व होऊन त्याच्यातला पिलू हा सुद्धा मोठा होऊन त्याला पंख फुटून तो उडून खाली येऊन हत्ती, त्याचं जे अन्न आहे हत्तीच्या हत्तीला उचलून घेऊन जाते. म्हणजे तो पक्षी केवढा असेल याचा विचार करा. अनल पक्षी हा आकाशात उडते, कधी तो पृथ्वीवर पाय ठेवत नाही, आणि वरून त्याला अंड दिलं तर येता येता तो अंड फुटून त्याच्यातला पक्षी बाहेर येऊन तो पक्षी त्याचा अन्न खालचा जमिनीवरचा हत्ती उचलून घेऊन जाते. त्यालाही तो तितकं पुरवणारा आहे, तो पायच टेकत नाही जमिनीवर, वरच्यावर कसा पोहोचत असेल त्याला. पण अनल आकाश शेत जर हेटे, इजगर को राम दे भगवान. अजगर कोणती मेहनत करते, तो त्याचे कोणते नोकर चाकर आहे, बडे बडे एवढे आकाराचा, जाग्यावर फक्त तोंड पाडून, पण तरी जाग्यावर देते ना त्याला. एवढं मोठा अवैध हजारो क्विंटलचा, हजारो मणाचा तो अजगर, एवढं मोठं शरीर दिल्यानंतर 1 फूट सरकायलाही त्याला 2 दिवस लागते. एवढे मोठे अजगर आहे, त्याला सुद्धा जाग्यावर परमात्मा देते. मुनिसो ऋषी गुफा बन तापे. अनेक ऋषी मुनी अजूनही तुम्ही हिमालयाच्या पहाडीमध्ये जाऊन बघा, हजार वर्षापासून बसलेले आहे जीव ब्रह्मांडात चढून. तिथे तर ना पाणी ना फळ ना ऊन काहीच नाही, तरी पण ते सुद्धा जिवंत आहे. ते कशामुळे जिवंत आहे? त्यांचाही काहीतरी परमात्माने दिलेला आहे. मुनिसो ऋषी गुफा बन तापे, तो एकी गम ले हरियाणी. त्याची सुद्धा हरी म्हणजे परमात्मा, गम म्हणजे त्याची माहिती ठेवते, त्याला पोचते, त्याचं उदर भरण पोषण करते. तरी सुद्धा आपण छोट्या गोष्टीचा विचार करतो. म्हणून संत सांगतात की चेतन होऊन जा, हुशार होऊन जा, गाफील राहू नका. आपली जी भरम रूपी नींद आहे, आपल्याला वाटते आपण झोपेतून उठलो म्हणजे जागलो, नाही.
जोपर्यंत भ्रम आपल्या डोळ्यावरून जात नाही तोपर्यंत आपण झोपेतच आहे. तो परमात्मा सगळ्याच्या घटामध्ये आपल्याला बाहेर कुठे जायची आवश्यकता नाही. तरी सुद्धा आपण इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, सगळंच करतो. म्हणून आपल्याला इकडे तिकडे भटकायची आवश्यकता नाहीये. तेरे पास, काल मदन भाऊने खूप सुंदर घेतलं. सगळं काही इकडे तिकडे करतोय, कुठं भटकून. तेरे पास मैं तो तेरे पास नाही, मोकू का ढूंढे रे बनते. मला कुठं पाहतो, मी तुझ्या जवळच आहे. संतही वारंवार सांगतात, क्या ढूंढ रहे बन बन, घट घट में समाया है. क्या ढूंढ रहे बन बन, घट घट में समाया है. तेरे भीतर मेरे भीतर, तेरे भीतर मेरे भीतर, उसकी तो छाया है. क्या ढूंढ रहे बन बन, घट घट में समाया. काय इकडे तिकडे कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी सांगतो. संत सांगतीचं ऐकत नाही. सत्संग संत केरेच खरी बात. सत्य गोष्ट सत्संग मध्येच मिळते, बाकी इतर जागी नाही मिळणार तुम्हाला. इतर स्वार्थाच्या गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी मिळतील, परंतु सत्संग मध्ये सत्यच गोष्ट मिळेल. त्याशिवाय दुसरी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. संत सांगतात पण ऐकत नाही. क्या ढूंढ रहे बन बन, कुठं जंगल जंगल फिरून राहिला बाबा. तेरे घट के अंदर ही परमात्मा, घट घट में समाया. म्हणून या अज्ञान रूपी झोपेतून जागे होऊन चेतन होऊन संतांच्या शरणात लागा, सद्गुरूच्या शरणात जा, रामनाम धारण करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. नाहीतर झोप आहेच, 12 तास झोप आहे आणि अज्ञान रूपी झोप तर आपल्या डोळ्यावर लागलेलीच आहे. म्हणून संत सांगतात, नींद से अब जाग बंदे, राम में अब मन रमा. नींद से अब जाग बंदे, राम में अब मन रमा. निर्गुणा से लाग बंदे, है वही परमात्मा. फिर ना पाएगा ये अवसर, कर ले अपना तू भला. स्वप्न के बंधन है झूठे, साई सुमिरण कर जरा. राम सुमिरण कर जरा. नींद से अब जाग बंदे, राम में अब मन रमा. म्हणून या भरमरूपी अज्ञान रूपी झोपेतून जागे होऊन चेतन होऊन संतांच्या शरणात या आणि आपलं कल्याण करून घ्या. एवढंच बोलून आपले आदरणीय संत श्री तारासिंगजी बापू आपल्यामध्ये उपस्थित आहेत. काल सुद्धा त्यांची वाट होती, परंतु समयाभावाने ते उपस्थित राहू शकले नाही. परंतु आज आपण खूप शांत चित्तानं, खूप प्रेमानं त्यांच्या मुखारविंदातून सद्गुरू सुखरामजी महाराजांचं ज्ञान ऐकू आणि आपल्या आत्मकल्याण करून घ्या. आपल्या आत्म्याचं, आपल्या जीवाचं, आपल्या परिवाराचं, सगळ्यांचं कल्याण करून घेऊ. एवढेच बोलून